शिरपूर वाशिम येथील जैन मंदिर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। येथील मंदिराची नवनिर्मिती केली जाते। त्यासाठी होणाऱ्या शिलान्यासाची शिला भाजी बाजार येथील मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत। शिरपूर वाशिम येथे 35 कोटी रुपयांच्या निधीतून जैन मंदिराचं बांधकाम करण्यात येत आहे। त्यासाठी लागणाऱ्या शिला भाजी बाजार येथील जैन मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत। शाळा, अतिथीगृह, खेळाचं मैदान यांची ही निर्मिती शिरपूर येथे करण्यात येते आहे। ये हमारे जयगोसूरी महाराज साहब कचाधिपति है, वो अभी अहमदाबाद में रह रहे हैं, उसके निसरा में। और ये हमारे युग प्रधान चंद्रशेखर महाराज साहब है, उसके निसरा में ये जिनालय 29 जी वासिम सिरपुर नया बन रहा है। उसकी ये 9 शिला है। ये भगवान की पूरम शिला है और 4 कॉर्नर पर 4 शिला और 4 दिशा में 4 शिला। और वहाँ ये लेटेस्ट भोजनशाला, नया अतिथि गृह, साधारण भाइयों के लिए रहने के लिए मकान और धंधा और बिजनेस करना है, और उसके लिए मॉल भी बनाया है। और अच्छा गार्डन बनेगा। अतिथि गृह में एसी रूम, डिलक्स रूम, सुपर रूम, और बच्चों को गार्डन में खेलना है और खेलने के लिए भी जगह। बहुत अच्छा ये नया जिनालय 30-35 करोड़ रुपये में खर्च करने के लिए बना रहा है। गेल्या काही महिन्यांपासून एक मानसिक रुग्ण असलेली महिला आपले गाठोडे घेऊन रस्त्यातच लोळते, अश्लील शिव्या देत असा गोंधळ तिचा वर्दळीच्या अंबादेवी मार्गावर सुरू असतो। अशा वेळी एखाद्या वाहनाने महिला अपघातग्रस्त झाल्यास दोष कुणाचा हा प्रश्न आहे। शुक्रवार 10 जानेवारीचं हे चित्रीकरण आहे। दुपारी 4 वाजता ही रुग्ण महिला भर रस्त्यात लोळते। घाणेरड्या शिव्या देत लोळणाऱ्या या महिलेकडे येणारा जाणारा पाहतोय, तर तिच्या शिव्या महिलांना मान खाली घालायला लावतात। वर्दळीच्या अंबादेवी मार्गावर भर रस्त्यात लोळणाऱ्या या महिलेचा एखाद्या वाहनाने अपघात झाल्यास तो वाहन चालक निर्दोष मानला जाईल का, यावर प्रतिबंध घालण्याची गरज आहे। विशेष म्हणजे ही महिला एका प्रतिष्ठित घरातील असल्याचे समजते। तिच्या नातेवाईकांनी याची दखल घेऊन उपाय करायला पाहिजे। सामूहिक विवाहाचं अनुदान देण्याची मागणी जिल्हा स्वयंसेवी संस्था सेवा समितीने केली आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। महिला व बालविकास विशेष समाज कल्याण कार्यालय यांच्या वतीने कन्यादान शुभमंगलम योजनेअंतर्गत निधी मिळण्याविषयी हे निवेदन होतं। विवाहाचं अनुदान देण्याची मागणी जिल्हा स्वयंसेवी संस्था सेवा समितीने केली आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। महिला व बालविकास असल्याने लाभार्थी व स्वयंसेवी संस्था हतबल असून लाभार्थ्यांना अनुदान न मिळाल्याने त्यांच्याकडून संस्था चालकांना मानहानी सहन करावी लागते। तेव्हा या योजनेचा लाभ त्वरित मिळावा अशी मागणी अमरावती जिल्हा स्वयंसेवी संस्था सेवा समितीने केली आहे। मी सुनंदा बुदिले, सूर्योदय बहुउद्देशीय संस्था पणस्टेटचे अध्यक्ष। आम्ही जे आज निवेदन देणार आहेत, आम्ही समाज कल्याणमध्ये आणि महिला बालकल्याणमध्ये दोन्ही विभागामध्ये आम्ही सामूहिक विवाह सोहळे लावलेले आहेत, पण 2010 पासून अजूनही अनुदान मिळालेले नाही। त्यामुळे लाभार्थीने आम्हाला वेटीस धरलेले आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की संस्थाचालकांचाच काही यामध्ये हे आहे, दोष आहे। त्यामुळे अजूनही आमची जरी अनुदान लाभार्थ्यापर्यंत पोहोचलेले नाही आणि संस्थेला सुद्धा मानधन अजून मिळालेले नाही। यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत आणि त्या सोबतच पालकमंत्र्यांना सुद्धा निवेदन देणार आहोत। या निवेदनाद्वारे त्यांनी आमची विनंती मान्य करावी आणि त्वरित आमचे अनुदान आम्हाला प्राप्त करून द्यावे अशी आम्ही त्यांना विनंती करतो। जर त्यांनी असं केलं नाही तर आम्ही सागरी उपोषणाला बसू आणि त्यानंतर आमरण उपोषण सुद्धा करू। आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आमच्या अमरावती जिल्हा सेवाभावी संस्थेच्या वतीने महिला बालविकास कार्यालय अमरावती आणि त्याचप्रमाणे विशेष समाज कल्याण कार्यालय अमरावती यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या कन्यादान योजना आणि शुभमंगल योजना या 2011 ते 2014 पर्यंत आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं अनुदान त्या कार्यालयाला प्राप्त न झाल्यामुळे यामुळे लाभार्थी आणि संस्थाचालक यामध्ये परेशान झाले असून त्या संस्थाचालकांना लाभार्थ्यांच्या मानाने सहन करायला लागत आहे। त्यामुळे यांचे प्रश्न आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत शासनाला कळण्यात यावं करिता या सर्व संस्थाचालकांनी
यामध्ये निवेदन द्यायचे ठरवले आहे आणि या ठिकाणी त्यांनी या समस्येवर तातडीने त्वरित कार्य करण्यात यावी अशी सर्व संस्था जिल्ह्यातील सर्व संस्थावाच्या वतीने मी त्यांच्या वतीने सर्वांच्या वतीने विनंती करतो। आपका शुभ नाम और पद? आज मी सेवाभावी संस्थेच्या वतीने हिरालाल पांडे कपिल वस्तू ही माझी संस्था आहे आणि त्याचप्रमाणे इथं जमलेले सर्व हे आमचे संस्था चालकाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय एकात्मिक बालविकास प्रकल्प प्रभात एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला। जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय एकात्मिक बालविकास प्रकल्प प्रभात एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला। जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी कैलास घोडके यांच्या हस्ते प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं। प्रकल्प अधिकारी वंदना चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रभात एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पवार डॉक्टर अंजली कुथे चव्हाण संजय प्रांजळे यांनी मार्गदर्शन केलं। किशोरींनी स्वतःला अबला समजू नये, त्यांनी प्रशिक्षणाच्या व मूल्य शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम व्हावे असं आवाहन कार्यक्रमात करण्यात आलं। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिनापासून सुरू झालेला हा एक जाणीव जागृती सप्ताह एक सतत 3 जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंत आम्ही अमरावती शहरातील वेगवेगळे जे आपले हे नगर आहे वेगवेगळे पॉकेट आहेत त्यांच्यामध्ये आपल्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन जनता दल सेक्युलरने धरणं आंदोलन केलं। घरकुल, श्रावणबाळ योजनेचा लाभ व अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं। आपल्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन जनता दल सेक्युलरने धरणं आंदोलन केलं। घरकुल योजना सुरू करावी। घरकुल योजनेसाठी संजय गांधी निराधार महानगरपालिका अंतर्गत दारिद्र्य रेषेच्या प्रमाणपत्राची अट रद्द करावी। श्रावणबाळ योजना संजय गांधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा 600 रुपये वेतन मिळतो तो 2000 रुपये करण्यात यावा। शिधापत्रिका सध्या बनवणे बंद केले आहे ते त्वरित सुरू करावे। महानिर्मिती व महावितरण दोन्ही शासकीय कंपन्या गेल्या 53 वर्षापासून भ्रष्टाचाराला खतपाणी देत आहेत। या कंपनीला शासनाची सबसिडीची खैरात न वाटता भ्रष्टाचाराची चौकशी करून त्वरित वीज दर कमी करण्यात यावे। सध्या संजय गांधी तहसीलच्या कार्यालयात अतिशय कमी कर्मचारी आहेत, त्यामुळे श्रावणबाळ योजना व निराधार योजनेसाठी लाभार्थ्यांना आपला अर्ज करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते आहे, तेव्हा शासनाने रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात आदी मागण्या जनता दल सेक्युलरने केल्या आहेत। मी डॉक्टर पांडुरंग डोले माजी आमदार महाराष्ट्र राज्य जनता दलाचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी आंदोलन आयोजित केलेलं आहे। आंदोलन हे सगळं कष्टकरी जनतेचं आहे। कष्टकरी जनता सरकार यांना भूलथापा देते। सरकारने सांगितलं की आम्ही बँकेमार्फत सबसिडी देऊ, परंतु आज सिलेंडरचे भाव जवळजवळ 1400-1450 रुपयाचे झाले आणि त्यांना फक्त त्यांना अनुदान मिळते 600 रुपये। 600 रुपये बँकेमार्फत अनुदान मिळते आणि 1400 रुपयाचं सिलेंडर विकत घ्यावं लागते। याचा अर्थ असा की सिलेंडरची किंमत, अनुदानित सिलेंडरची किंमत त्यांनी 800 रुपये केली। या सरकारने अनुदानाच्या भूलथापेवर बँकेतून अनुदान देतो म्हणून या भूलथापेवर आमच्या गरीब माणसाच्या सिलेंडरचे भाव वाढवले। त्या काँग्रेस सरकारचा जनता दलाच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो आणि हे सरकार बदललं पाहिजे। हे सरकार गरिबाच्या लायकीचं नाही, हे सरकार नुसतं भांडवलदाराच्या हिताचं आहे आणि तो निषेध व्यक्त करण्याकरता या ठिकाणी सर्व महिलांचा मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी जमलेल्या आहे आणि त्या सरकारचा निषेध व्यक्त करीत आहे आणि त्यांना मागणी करीत आहे का आम्हाला 450 रुपयात अनुदानित सिलेंडर मिळालं पाहिजे, ही आमची मुख्य मागणी आहे। त्याचबरोबर घरकुलाच्या मागण्या आहे, BPLचं शिधापत्रिका राशन कार्ड मिळालं पाहिजे, संजय गांधीचे अनुदान मिळालं पाहिजे। ह्या सर्व मागण्यासाठी आज जनता दलाच्या वतीने धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती। आमचा फोन नंबर आहे 25 70 32 6।